आई बाबा कधी गेले? आज पहाटेच गेले. हो, मावशी पण गेल्या ना? हो, पण तुला कसं माहित? ते एकदा मागे बोलणं झालं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं त्या सुद्धा यात्रेला जाणार आहेत म्हणून. ओ बर. हे बघा, आपल्याला जे काही करायचं ते खूप डोकं लावून आणि शांतपणे विचार करून करायला लागेल. ऑफकोर्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये या गोष्टी डिस्कस करणं मला योग्य वाटत नाही. करेक्ट बोललात आता तुम्ही. काय कोणीतरी ऐकतं आणि अख्ख्या ऑफिसवर पसरतं आणि मग संजय सरांपर्यंत ही गोष्ट पोहोचते. ठीक आहे, मग काय करायचं? हे बघ, तुझी हरकत नसेल तर तुझे आई बाबा नसेपर्यंत आपण इथेच प्लॅनिंग करूया. हा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. बरं बघ्या, त्या स्केच आर्टिस्टला इथेच बोलवलंस ना? हो. गुड. आणखी काय काय करता येईल आपल्याला विचार करावा लागेल. आता काही झालं तरी सत्य शोधून काढायचं म्हणजे काढायचंच. हो गार्गी, पण पुन्हा एकदा सांगतो, जे काही करायचं ते खूप शांत डोक्याने करायचं आणि तू एकट्याने कुठेही जायचं नाहीये. हो. आणि हो, मी पण त्या स्केच आर्टिस्टला फोन करतो. किती वेळात येतं ते बघतो. तू जात का नाही आहेस ऑफिसला? माझा इच्छा नाही होता. असं कामाकडे दुर्लक्ष नको करूस. आणि हो, तू घराची काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना दोघे जण. मावशी, मला वहिनीची जास्त काळजी वाटते. काल रात्री सुद्धा ती अवनी, अगं चल पटपट. काय आहे, किती उशीर? हा, शाळेत जायचंय ना? तुझं नेहमीच आहे, जागरण करायचं आणि मग सकाळी माझ्या पोटात दुखते, इकडे दुखते, तिकडे दुखते, कारण हजार. चल, जायचंय शाळेत म्हणजे जायचं. काय करतेस तू? कोणाशी बोलतेस तू? ही बघा ना तुमची मुलगी, शाळेत जायचं म्हटलं की हिला नाटकं सुचतं. मी घेऊन जाते तिला शाळेत. अगं चल, बाय कर. बाबांना बाय कर, आजीला बाय कर, काकांना बाय कर. जा, आजीचा आशीर्वाद घे. पाय पड, पड ना. चला या. व्हेरी नाईस. आता निघायचं. अगं आता काय अवनी, ही पोएम म्हणायची वेळ आहे. बरं, कुठली पोएम म्हणणार आहेस? ट्विंकल ट्विंकल. व्हेरी नाईस. म्हणा. मी म्हणू? तूच म्हण मग. मी मदत करते ना मध्ये मध्ये. ट्विंकल वाह, मस्त. आता तरी निघायचं का? टीचर ओरडे. निघूया. चलो. साक्षी, हा, उशीर होतो. साक्षी भानावर ये. आपली अवनी नाही आता. अवनी या जगात नाही. अवनी आपल्याला सोडून गेली. अवनी आपल्याला सोडून गेली आहे. भानावर ये. भानावर ये. साक्षी, 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 आवर स्वतःला. अवनी नाहीये आता. अवनी नाही. दादा, आरामाची गरज आहे. चल वर चल. चल वर चल, आराम कर. तू शाळेत नाही जाणार? जायचंय ना. मग का जात नाहीस? मला रस्ता सापडत नाहीये. म्हणजे तू सुद्धा हरवलीस? हो. तूच सांग ना कसं जायचं बाहेर. मला इथून जायचंय. का? मला खूप कंटाळा आलाय
मला इथे. घरी वाट बघत असतील माझी. मला घरी जायचंय. काय झालं? तुला नाही जाता येणार. का? इथे आल्यावर कोणालाच जाता येत नाही. मागे एकदा ताई सुद्धा अडकली होती, पण ती तर गेली इथून, पण तुला नाही जाता येणार. कोणती ताई? तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आहे ना? हो, तुम्ही तर अगदी हुबेहूब काढलीये. ही बघ, अरे ही अशीच दिसते. निलय कुठे गेला? काय माहित, ते हॉटेलमध्ये गेलेत पार्सल आणायला. कधीपर्यंत येईल? फोन करून बघतो त्यांना. विचार ना जरा, आणि त्याला सांग लवकर येईल. पिझ्झा आणला तुझ्यासाठी. हो दादा, तुम्हालाच कॉल करणार होतो. हे बघा, गार्गी काय म्हणते, यांनी सेम टू सेम त्या मुलीचं चित्र काढलंय. हो ना. दाखव. तुम्हाला त्या बंगल्याबद्दल इतकी माहिती कशी काय? मी तिथेच राहते. तुम्ही जे काही शूटिंग करता ते कोणीतरी घडवून आणलेलं असतं, पण इथे मात्र अमानवी शक्ती असण्याची शक्यता आहे. असं म्हणतात की भास आवाजाचा खेळ एकदा सुरू झाला की त्यातनं सहजासहजी सुटका होत नाही. काय झालं? गार्गी, अगं मी भेटलो हिला. ती बघू शकत नाही. काय? अरे कसं शक्य आहे? नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. इनफॅक्ट हीच ती मुलगी आहे जिने मला लिफ्ट दिली होती. गार्गी, अजिबात नाही. मला क्लिअरली आठवतंय, हिला दिसतच नाही. हिनेच मला मृत्यूंच्या बंगल्याबद्दल सांगितलं होतं. ती तिथे जवळपास कुठेतरी राहते. ही शपथ, आता हे काय नवीन? एक्झॅक्टली, मलाही काही कळत नाहीये. गार्गी, त्या मृत्यूंच्या बंगल्यात जे घडतंय त्यामागे हीच नसेल ना? युअर राईट. आणि आतापर्यंत आपण त्या क्षितिज निंबाळकरवर डाऊट घेत होतो, पण आता मला हिच्यावर डाऊट येतो. हो, मलाही वाटतंय हीच असेल सगळ्यांच्या मागे. मलाही तेच वाटतंय. मग असं असेल तर आपण जायला हवं, मृत्युंजय बंगल्याच्या आसपास जाऊन शोधायला हवं. चालेल. नाही, अजिबात नाही. आपण तिथे नाही जायचं. पण का? मी नाही म्हणतोय ना, म्हणून. अरे पण आता आपल्या हाती एवढा मोठा क्लू लागलाय, आपण जायलाच हवं. बघ, तिथे आसपास सुद्धा तू फिरकायचं नाही. अरे पण असं का बोलतोयस तू? तू ऐकत का नाहीये? निले, मॅडम, मी निघालो तर चालेल? या ऑफकोर्स. आणि थँक्यू सो मच.
दादा आता नक्की काय करायचंय? आपलं ठरलंय आता, आपण तिथे जायचं नाही. अरे पण काय झालंय सांगशील का तू? अगं तू माझं ऐक, तिथे अजिबात जायचं नाही म्हणजे नाही. निलय तू शांतपणे 1 मिनिट ऐकणार आहेस का माझं? निलय, तारकरांच्या घरी आलेला अनुभव खोटा होता किंवा भास होता असं मी म्हणत नाहीये, पण आपण जर मनात भीती ठेवली तर सत्याजवळ कसं पोहोचणार? पण त्यासाठी एवढी मोठी रिस्क घ्यायची गरज नाहीये. नाही निलय, मला जावंच लागेल. तुला मृत्युंजय बंगल्याजवळ जाऊन माहिती काढायची आहे ना, मी काढतो. पण माहिती कशी काढणार तू? बघ हे मी बघतो, पण तुम्ही कोणीच मृत्युंजय बंगल्याच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही. ठीक आहे, मग मी नाही जाणार मृत्युंजय बंगल्याजवळ. एक मिनिट, जर का तू मला एकटीला जाऊ देणार नशील तर तूही एकट्याने नाही जायचंस. मी बघतो काय करा. म्हणजे हा भाई. हॅलो विनी, कुठे आहेस तू? भाई एरियातच आहे ना. बोला काय झालं? एक काम होतं तुझ्याकडे. खबर काढायचे? काढतो ना. तुझ्या एरियात जवळच एक बंगला आहे, मृत्युंजय बंगला. ऐकलंय ऐकलंय. तिथे जायचं. तुला एक फोटो पाठवला, त्या मुलीला तिकडे जाऊन शोधायचं, पण त्या बंगल्यात जायचं नाही. का? तुला सांगतो तेवढं कर. ती मुलगी त्या बंगल्याच्या आसपासच कुठेतरी राहते, ठीक आहे? हा ठीक आहे भाई, ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या बंगल्यात चुकून सुद्धा जायचं नाही. कळलं? चल कामाला, संध्याकाळी पैसे दे. संध्याकाळी पैसे? फक्त काम डन आहे ना भाई. ओके, बाय. बाय. कोणाला फोन केला होतास तू? विनीत नावाचा एक मुलगा आहे, तो माझा खबरी आहे, त्याला सांगितलं. अरे दादा एक नंबर ना, आता लगेच काम होईल आपलं. तो गार्गी, मिळालं सोल्युशन? हो. दादा गार्गी, आता आपण जेवून घ्यायचं का? नाही, दादाने एवढा पिझ्झा आणलाय ना. पण गार झाला असेल तो आता. अरे ठीक आहे, मी करते गरम. घेऊन आले मी. मी पण येतो मध्ये. चल. पप्पा,
शिट यार, माती खाल्ली आणि त्या निलयच्या नादी लागल्या. मृत्युंजय, आजूबाजूला माणसं पण दिसत नाहीत. आज किस्सा गरम होत नाही बहुतेक. आज जाऊ काय? जायला तर पाहिजे. तुला मरायचंय का? हे भाई, कोण आहेस तू? हो मरशील. अरे काय बडबडतोय? कोण आहे तू? हो म्हटलं ना. ए चल फुट. अरे तू मेलास तर तुझं मड मला गाळावं लागेल ना. मी मेलो तर माझं मड तुला काढायला लागेल. तू काय डोक्यावर पडलाय का रे? हा, डोक्याची भजी झाली तुझ्या. निघ नाही इथून, चल. जा मग. जा. हा ना, जातो ना. जा ना. हा ना, जातो ना. घाबरवतो काय? ए भाई, ऐक ना. तिला बघितलं काय? आकाश, एक सांगू, ऐकशील? बोल. तू आता जास्तीत जास्त वेळ साक्षी बरोबर घालवायला हवा. बघतोयस ना तिची कशी अवस्था झाली आहे ती. आता यावेळीच तुम्ही दोघांनी एकमेकांना आधार द्यायला हवा, एकमेकांना साथ द्यायला हवी. तरच तुम्ही यातून लवकर बाहेर पडाल ना. हे बघ, आणि आता ना तू चिडचिड कमी कर. बोल तिच्याशी. पटतंय ना? पटतंय सगळं, पण कसं सांगू तुला? तिचा रागही येतोय, तिची काळजीही वाटते. कधी संपणार आहे हे सगळं? हे सर्व तुमच्यातला अबोला संपल्याशिवाय नाही व्हायचं. कुठं आहे बोला? बोलतोय की तिच्याशी मी. मनापासून बोलतोयस का? मावशी, हल्ली मला सुद्धा वाटायला लागलंय की मलाही भास होत आहेत. आकाश, सावर स्वतः. काय रे, कुणाचा फोन होता? मेहता नावाचे गृहस्थ आहेत, त्यांचे देणं बाकी आहे. अरे लाजतो काय? बघितलं का हिला? हे भाई, स्वप्न नको रंगू. ओळखतो का हिला? पाठवतो पाठवतो पाठवतो. हे काय झालं? जा ना इथून. अरे हिला ओळखतो का तू? तुला तुझी मान मोडून घ्यायची का? माझी मान कोण मोडणार? हे घर माझी मान मोडणार का? सोडा भाई. अरे ये भाई, अरे पागल का? मरशील ना. मानशील का? माझ्यावर नाव गेले भाई. अरे सोड. येडा झाला काय तू? मी नाही मरणार. इथे जे मरतात ते सुटतात. ते बघ, ते सुटले. माझे मित्र सुटले. कोण आहे रे तिकडे? अरे डोळे फुटले का तुझे? जा दरवाजा समोर बघ ना. ये वरडतो काय? कोण आहे तिकडे? कोण नाही? दार नका लावू. जा, नाही तर अडकशील. जा.
मला परत का घेऊन आलास? का काय झालं? मला माझ्या पप्पांशी बोलायचं होतं ना. असं बोलू नकोस, हळू बोल. त्यांना राग आला तर शिक्षा करतील. ते म्हणजे कोण? हळू बोल ना, झोपलेत ते. आवाजाने उठले तर आपलं काही खरं नाही. ठीक आहे.